मीराबाई. मीराबाई राजस्थानातील एक राजघराण्यात जन्माला आली. लहानपणापासूनच ती श्रीकृष्णाची अनन्य भक्त होती. तिने खेळण्यामध्ये मिळालेली श्रीकृष्णाची मूर्तीच आपला पती म्हणून स्वीकार केला. लग्नानंतर सासरच्या लोकांनी पुतनावध कंसाने बाळकृष्णाचा वध करण्यासाठी राक्षसी पुतनाला पाठवले. ती सुंदर स्त्रीचे रूप घेऊन गोकुळात आली. तिच्या स्तनात तिने विष ठेवले होते, जेणेकरून कृष्णाने दूध प्यायले तर त्याचा मृत्यू होईल. पुतना नंदभवनात कुब्जा. कुब्जा ही मथुरेत कंसाची सुवासिनी म्हणजे सुगंध लावणारी दासी होती. तिचा देह वाकडा तिकडा असल्यामुळे तिला कुब्जा म्हणत होते. एकदा श्रीकृष्ण व बलराम कंसाचा वध करण्यासाठी मथुरेत आले. तेव्हा रस्त्यात त्यांना कुब्जा. वनवासात पांडवांकडे दुर्वासा ऋषी हजारो शिष्यांसह आले. द्रौपदीकडे अक्षय पात्र होते, पण ते आधीच रिकामे झाले होते. ते चिंतेत असतानाच श्रीकृष्ण तिथे आले. पात्रात उरलेला एक भातकण त्यांनी खाल्ला. अर्जुनाला विश्वरूप दर्शन. महाभारत युद्धाच्या आधी कुरुक्षेत्रात अर्जुनाला द्विधा मनस्थिती होती. त्याला आपले कुटुंब, गुरु, मित्रांचा जीव वाचवायचा होता, पण धर्मही पाळायचा होता. त्यानंतर श्रीकृष्णाने शिशुपाल नेहमी श्रीकृष्णाला त्रास देत असे. श्रीकृष्णाने त्याचे अनेक अपराध सहन केले, पण 100 वेळा अपराध केल्यावर त्याला सुदर्शन चक्र वापरून ठार केले. धर्म जिंकला आणि लोकांना न्याय मिळाला. पण यावरून यह सारे गुण सबका प्यार पाने के लिए है. यही श्री कृष्ण की तरह हमको भी प्यारा बनाएगा. पहिला, पवित्रता. सेकंड, मधुरता. थर्ड, ऋषिमुखता. संतष्टता, परोपकार. कालियामर्दन. गोकुळात यमुना नदीत एक भयंकर सर्प कालिया राहायचा. त्याच्या विषामुळे नदी प्रदूषित झाली होती. गावकऱ्यांना धोका होता. एकदा बालकृष्णाने नदीत उडी मारली आणि कालियावर चढले. त्यांनी आपुल्या देवी पुरुषांच्या अद्भुत शक्तीने बकासूरवध. गोकुळात बकासूर नावाचा राक्षस राहत होता, जो गावकऱ्यांना त्रास देत असे. श्रीकृष्णाने तो पाहून त्याचा नाश करण्याचा निर्णय घेतला. बकासुरावर हल्ला करताना श्रीकृष्णाने त्याला पकडून ठार केले. गावकरी आनंदात न्हाले आणि गोकुळात शांतता परत आली. सत्यभामा अत्यंत गर्विष्ठ होती. एकदा नारदांनी तिला कृष्णावाचे तुझे प्रेम तौलनिक आहे का असे विचारले. मग तुलाभार परीक्षा ठरली. एका बाजूला श्रीकृष्ण बसले आणि दुसऱ्या बाजूला सत्यभामाने सोनं रत्न ठेवाय. विदर्भराज भीष्मकाची कन्या रुक्मिणी सौंदर्यशील व भक्तीमुळे प्रसिद्ध होती. तिचा भाऊ रुक्मी तिला शिशुपालाशी विवाह लावू इच्छित होता, पण रुक्मिणीला फक्त आणि फक्त श्रीकृष्णालाच पती म्हणून स्वीकारायचे होते. तिने